वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग सॅजिटेरियस म्हणजेच धनुराशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो जे पण लोक ही रीडिंग बघणार आहेत, ही रीडिंग एक कलेक्टिव्ह आणि टाईमलेस रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत ही रीडिंग पोचेल तर तुम्हाला या रीडिंगमधून काही ना काही गायडन्स नक्की भेटेल. जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करायचं आहे आणि बाकीचा पार्ट जो आहे तो तुम्ही सोडून देऊ शकता. टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा पण समोर येईल तुम्ही तिथून नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या लाईफमध्ये सेम गोष्टी होऊ शकतात. नेक्स्ट 24 आवर्समध्ये काय गायडन्स भेटणार आहे तो तुम्हाला ह्या रीडिंगमधून समजेल. 3 पाईल काढणार आहे मी. प्रत्येक गोष्टी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करेन की नेक्स्ट 24 आवर्समध्ये एक्झॅक्टली चेंजेस काय येणार आहेत. या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जी जे आहेत ते एक्सचेंज होतील आणि मी प्रॉपर रीडिंग देऊ शकते. तर सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्ही तुमच्या रिलेशनशिप रिलेटेड खूप जास्त विचार करत आहात आणि ना तुम्ही सोल्युशन फाईंड करत आहात की गोष्टींना पुढे कसं घेऊन जायचं, या गोष्टींना व्यवस्थित कसं ठेवता येईल, कसं सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवता येईल, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम तर येणार नाही आहेत. किंवा जर काही गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यवस्थित चालल्या नाही आहेत तर मी बघू शकते की तुम्ही सोल्युशन फाईंड करताय की त्या गोष्टींवरती काय केलं पाहिजे तुम्ही आत्ता सध्या, जेणेकरून तुमचा बॉन्ड जो आहे तो व्यवस्थित राहील, चांगला राहील. आणि मला असं वाटतं की जे काय आउटकम असेल, तुम्ही जे काय गोष्टींचा विचार करताय ते पॉझिटिव्हच आउटकम असणार आहे. कारण की इथे मी बघू शकते एक स्ट्रॉंग सोल लेवल कनेक्शन दिसतं आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे तुमच्या दोघांमध्ये, अट्रॅक्शनसुद्धा तेवढंच आहे, लवसुद्धा तेवढंच आहे. सो हा एक बॉन्ड बोलतात ना थोड्या टाईमसाठी नाही आहे, अट्रॅक्शन पूल खूप जास्त आहे. सेकंड गोष्ट मी इथे बघू शकते की ॲट द मोमेंट तुमचं इंट्युशन पॉवर म्हणजे क्लोज्ड आहे, ब्लॉक्ड झालेलं आहे. कारण की तुम्ही खूप जास्त ओव्हरथिंकिंग करत असणार आहे. त्याचं मेन रिझन आहे की तुमची इंट्युशन पॉवर जी आहे ना ती आता ॲक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे लाईफमध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स करायला भेटेल या गोष्टीमुळे की लाईफमध्ये तुम्हाला ग्रो करायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे, पण तुम्हाला पुढे जाता येत नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं फील होईल की तुम्ही स्टक झाला आहे कोणत्या तरी गोष्टीमध्ये. आणि ना एक तर तुमच्या मनामध्ये असं येईल की लाईफ तर एकदम फटाफट मूव्ह नाही करत आहे, पण स्लोली पण मूव्ह नाही करत आहे. तर तुम्ही दोन्ही गोष्टींच्या मध्येच अटकलं आहे. तुम्हाला असं फील होईल की सक्सेस पण तुम्हाला भेटत नाही आहे, स्लोली पण नाही भेटत आणि फास्ट पण नाही भेटत आहे. तर ह्या मागचं रिझन आहे की तुमचे इंट्युशन जे आहेत ते ब्लॉक्ड आहेत. म्हणजे तुम्हाला गोष्टी समजू शकतात बट ते तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचे नाही आहेत. तुम्ही स्वतःहून स्वतःचे इंट्युशन जे आहेत ना ते ब्लॉक करून घेतलेले आहेत. इव्हन सक्सेस पण तुमच्या लाईफमध्ये पण तो पण क्लोज झालेला आहे. कारण की तुम्ही त्या एनर्जीजमध्येच नाही आहात की तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट कराल. तिसरी गोष्ट मी इथे बघू शकते की तुम्ही खूप जास्त डिसअपॉइंटेड आहात. तुम्ही रिसेंटली लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनाला खूप लागू शकतात. तुमच्या जवळचे माणसं तुम्हाला हर्ट करू शकतात लाईफमध्ये. किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला अचानक सडनली काहीही गोष्टी घडल्या ना समोर तर तुमच्या मनाला लागू शकतात. त्यामुळे तुम्ही खूप जास्त हर्ट होऊ शकता. ह्याचं रिझन हे आहे तुमचं माइंड. मी जसं आधी बोलले की तुम्ही खूप जास्त उलटा विचार करताय. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही खूप निगेटिव्ह थिंकिंग करत आहात. म्हणजे जर एखादी गोष्ट सरळ आहे ना तर तिला प्रत्येक गोष्टीला तुम्ही उलट्या ह्याने बघताय. पॉझिटिव्ह विचार करायचं सोडून तुम्ही निगेटिव्ह साईड ही खूप जास्त लाईफमध्ये बघत आहात. तर तुम्हाला आता सध्या काय करायचं आहे, पहिलं स्टेबिलिटी लाईफमध्ये घेऊन यावी लागेल.